नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी बनवणार आहे आंब्याची कढी. तर मी इथे 2 आंबे घेतलेले आहे. 2 आंब्याचीच कढी भरपूर होते, तर इथे मी 2 आंबे घेतलेले आहे आणि ते मी गंजात टाकून उकडून घेणार आहे. हे मी शिजवून घेणार आहे हे 2 आंबे. तर मी इथे पाणी टाकून हे 2 आंबे छानपैकी शिजवून घेणार आहे. इथे आपले आंबे शिजून झाले, आपण बघू शकता. आता हे आंबे थंड करून घेणार आहोत. इथे हे आंबे थंड व्हायला ठेवून दिलेले आहे. आता त्याचबरोबर इथे मी ते आंबे तेव्हापर्यंत थंड होतात. इथे मी हे आंबे थंड व्हायला ठेवलेले आहे बाजूला. हे आपले आंबे थंड होऊ देऊ आपण. आणि त्याचबरोबर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 छोटी वाटी. आपण आता या गव्हाच्या पिठामध्ये पाणी घालून याला पातळ करू. आपण इथे आयते बनवणार आहोत. ह्या आंब्याच्या कढी बरोबर खाण्यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाचे आयते बनवून घेणार आहोत. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. आता याच्यामध्ये थोडं असं पाणी टाकून याला भिजवून घेणार आहे, पातळ करून घेणार आहे. आपण चपाती बनवतो, आपल्याला तसं नाही भिजवून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. असं आपण थोडं पाणी टाकून याला असं पातळसं असं भिजवून घेऊ. याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ नाही टाकलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता, किंवा हे आहे ते तांदळाच्या पिठाचे सुद्धा बनतात, पण मी ते गव्हाच्या पिठाचे बनवत आहे. गव्हाच्या पिठाचे खूप छान लागतात, म्हणून मी ते गव्हाच्या पिठाचे बनवून घेणार आहे. कारण की माझ्याकडे गव्हाच्या पिठाचे जास्त आवडतात म्हणून. तर तुम्ही तांदळाच्या पिठाचेही करू शकता. तर मी अशा प्रकारे इथे हे गव्हाचं पीठ पातळ करून घेत आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. तर अशा प्रकारे इथे आपण बघू शकता. याला मी छानपैकी फेटून घेत आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजे याच्या. अशा प्रकारे आपल्याला इथे हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार, की ते अजून चांगले सुरुचित लागतात, खायला मस्त लागतात आपली आंब्याची कढी. आणि आज आपण इथे आयते तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता मला नक्की कळवा. माझे व्हिडिओ आवडल्यास मला लाईक शेअर करायला विसरू नका. माझ्या पेजला फॉलो करा. तर इथे बघा आपलं हे भिजवून होत आहे, तुम्ही बघू शकता. हे थोडे याच्यामध्ये गुठली पडलेली आहे, तर तेही मी छानपैकी याला हाताने मॅश करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. इथे अशापैकी हे असं पातळ आपलं गव्हाचं पीठ भिजून झालेलं आहे आयते बनवण्यासाठी. तर आज आपण इथे आंब्याच्या कढी बरोबर आयते बनवून घेणार आहोत. उन्हाळा लागला की आंब्याचं सीझन असतं, आणि आंब्याची कढी किंवा आंब्याचा रस आणि त्याच्याबरोबर आयते हे अतिशय छान लागतात. आणि प्रत्येक घरामध्ये मला असं वाटतं की हे बनवत असणार, किंवा नाही बनवत असणार तर तुम्ही नक्की बनवून बघा. ही उन्हाळ्याची खास रेसिपी असते, आंब्याची कढी किंवा आंब्याचा रस आणि आयते. तर अशापैकी आपले इथं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवून घेऊ आणि आपण आंब्याची कढी तयार करून घेऊ. इथे हे मिश्रण मी बाजूला ठेवत आहे. याच्यामध्ये मी नंतर मीठ घालणार आहे. तेव्हापर्यंत आपण इथे आंब्याची कढी तयार करून घेणार आहोत. हे आंबे मी काढून घेतलेले आहे, पाणी इकडे मी टाकून घेतलेलं आहे. आता हे आंबे थंड झालेले आहे, आणि त्याच गंजाला मी धुवून त्याच्यामध्ये त्या आंब्यामधला गाभा काढून घेणार आहे चमच्याच्या साहाय्याने. तर इथे मी हे आंबे फोडून घेत आहे. याच्यातला आपल्याला गाभा काढून घ्यायचा आहे छानपैकी, आणि तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. इथे ह्या आंब्यामधला हा गाभा काढून घेतलेला आहे, जे आंबे शिजवून घेतले होते. आता तो मी थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. इथे मिक्सरमध्ये हे मी बारीक करून घेतलेलं होतं. आता हे मी भांड्यामध्ये काढून घेत आहे. आणि आपल्याला थोडंसं हलकंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे त्या मिश्रणाला. अगदी थोडं, खूप जास्त नाही. तर इथे मी असं
थोडंसं हलकंसं असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपण हे दार घोटणीने याला घोटून घेणार आहोत. मी याला हे असं घोटून घेत आहे. इथे मी दार घोटणीने घोटून घेतलेलं आहे. मी भांडं चेंज केलेलं होतं, त्या भांड्यामध्ये मला बरोबर गंज नव्हतं घोटणं म्हणून मी इथे गंजामध्ये काढून घेतलेलं होतं आणि याला घोटून घेतलेलं आहे. इथे आपण गॅसवरती गंज ठेवलेला आहे, पातेलं ठेवलेलं आहे. मी गॅस लावून घेत आहे आणि इथे मी लसण, जिरं, अजून राई घेतलेली आहे. आपण याची फोडणी घालून घेणार आहोत. इथे तेल गरम झालेलं आहे. आता मी हे लसण त्याच्यामध्ये टाकून देत आहे. राई अजून जिरं सुद्धा टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि हे जे आपलं आंब्याची जी कढी करणार आहोत त्याचं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपल्याला याच्यामध्ये हळद वगैरे काही नाही टाकून घ्यायची आहे. फक्त जिरं, राई आणि लसणाची फोडणी द्यायची आहे. आता त्याला तडका लागलेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि साखर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. चवीनुसार इथे मी मीठ टाकत आहे. आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही गोड आंबट असं करू शकता. तर आपल्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. मी इथे 3 ते 4 चम्मच अशी साखर टाकून घेणार आहे. दुसरा चम्मच, तिसरा आणि चौथा. हवं तसं तुम्हाला गोड हवी असेल कढी, तशी आंबट गोड अशी कढी तुम्ही तयार करून घ्या. तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. पाणी घालून घेऊ. मी इथे पाणी घालून घेतलेलं होतं 1 ग्लास. तुम्हाला जशी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या. तुम्ही हे बघू शकता. इथे अशा प्रकारे आपल्याला कढी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे आपण उकळी येऊ देऊ 1 ते 2 आणि इथे आपली कढी तयार होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा. चवीनुसार मीठ टाकून घेत आहे भिजवलेल्या आपल्या त्या पिठामध्ये. आणि इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती. याला आपण चमचाने मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ. आणि इथे मी आता आयते तयार करून घेणार आहे गव्हाच्या पिठाचे. इथे तुम्ही बघू शकता. इथे हे छानपैकी असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपला तवा पण गरम झालेला आहे. गॅस कमी करून घेतलेली आहे. थोडंसं आपण तेल सोडून घेणार आहोत तव्यावरती, की आपले जे आयते आहे जे गव्हाच्या पिठाचे ते चिपकले नाही पाहिजे तव्यावरती. म्हणून आपण इथे आधी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी तव्यावरती असं पसरवून घेतलेलं आहे. आता याला हलवून परत आपण तव्यावरती टाकून घेणार आहोत आणि पसरवून घेणार आहोत. तर इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि इथे हळूहळू आपल्या परत मी तुम्हाला इथे अजून एक आयता टाकून दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे, याला पसरवून घ्यायचं आहे. याला मी इथे पसरवून घेतलेलं आहे आणि वरतून थोडंसं हलकं आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला अलटी पलटी करून घ्यायचं आहे. आता मी याला पलटवून घेत आहे. पलटवून घेतलेले आहे. हे बघू शकता मस्तपैकी असे आपण इथे आयते काढून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे मी इथे सर्व असे इथे हे आपली आंब्याची कढी, कच्च्या आंब्याची कढी आणि हे मस्तपैकी इथे असे आपले आयते तयार झालेले आहेत. तर अशापैकी इथे आपली आंब्याची कढी आणि आयते तयार झालेले आहे. तर नक्की अशापैकी तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता तेही मला नक्की कळवा. तर माझ्या व्हिडिओसाठी 1 शेअर आणि 1 लाईक नक्की करा. धन्यवाद.